मग बरोबर आहे. हिला काही कळतं का नाही उगाच रिकामं काहीतरी कुठं नाही. गॅस खोलीत असते मला सर्व गॅसचं माहिती. खोलीत असते. खोलते ना. मित्रांनो आमची तर नवीन घोडा आणलेला आहे. घोडा नाही सॉरी हत्ती आहे. हत्ती आहे आमची तर. आणि किती मजा चालू आहे बघा. ये एक मोठा हाथी घूमने गया, दो मोठे हाथी दो मोठे हाथी को लेके गया. इकडे बघ रुद्रा. मजा 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 मजा. रुद्रा आशी धरायचीच गरज नाही ना. रुद्रा रुद्र लय हुशार आहे बाबा. बाय बाय. बच गए. हेल्मेट नहीं है पहिले. विदाउट हेल्मेट गाडी चलाना पाप है. विदाउट हेल्मेट गाडी चलाना पाप आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. त्या फ्रुटी आणल्या तर इकडे बघू शकता तुम्ही. फ्रुटी बघा सगळ्या 5-5 रुपयाला आणि पोराचं सगळं लक्ष त्या फ्रुटीकडे. केवढीशी फ्रुटी आहे. लय दिवसातून 5 रुपयाची फ्रुटी बघितली. तुम्ही बघितली असं त्याने सांगा मला कमेंटमध्ये. ते चुपाचूप जास्त नाही काही हे केलं. आणि आमचा एक पिवळा ड्रेस. बर्थडेचा महाप्रसाद आहे. रस्त्यावर वाट ना. शंभू शंभू शंभूला नाही काय द्यायचं. गरमी होत असेल का. दोघं जण खायचे दोघं जण. आणि ती किरकिर करणं बंद झालं का दुसरं किरकिर चालू करतो. ते मी शिकला आता. नको रे नको नको नको. ती गळली ती आईस्क्रीम. नमस्कार मित्रांनो मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आहे आज टकलू द बॉय, शिवांश, डुग्गू. हाय कर बाई. डुग्गू डुग्गू हाय कर. चल हाय करता तू. तुला हाय करताय तू. हाय करताय तू का. मला येतं म्हणा टुगडू हा? टुगडू गोडोबा. टिंग टुगडू टुगडू इकडे सरकट झालं. गोडोबा. टिंग टिंग टिंग. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ इकडे बघ इकडे बघ. इथं बघ मोबाईल मध्ये हे बघ. बघ हा बोल बाबा. बोल बाबा बोल बाबा. बाबा. तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना. व्हिडिओची सुरुवात आता इथून सुरुवात केलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मोबाईलवर धरायचा जरा कंटाळा येतोय. आणि जे आमच्या दिवसभराच्या घडामोडी आहे ते तुम्हाला माहीत पडणार आहे पुढे. त्यामुळे कुठेही व्हिडिओला स्किप नाही करता. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता शिवानी तुम्हाला दिसेल. गेली शिवानी. तर मित्रांनो काय सांगू तुम्हाला. मी पोरांनी लय परेशान आहे. आणि रात्रीला झोपच नाही झाली. कारण एकीकडून हे रडतंय एकीकडून ते रडतंय. आणि काल आमच्या दादूला म्हणजे रुद्रांशला खूप थोडी नजर झाली असं वाटतंय. नजर कशी काढावी तर ती पण तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवल. आणि हे पोरग आहे ना हे अरे काय शिकत रे तुम्ही त्याला. तर असं काही विषय आहे. आणि त्या नजरमुळं पोरं दोन्ही एवढे रडत होते. खतरनाक रडत होते. म्हणजे होत असतं एवढं काही नाही. कधी आपलीच नजर लागते. हे बघा बोल दादू हे बोल बोल बोल. त्याला व्हिडिओ काढायचा असेल. हे असं करताय का. हे असं कर. तर असा काही विषय आहे आणि असं काही चालू आहे आमच्या घरात. तर चला पुढे आता तुम्हाला दाखवतो काय काय नाही. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आणि या डुग्गूला खाली घेतो दाखव. आता मी डुग्गू डान्स दाखवतो. हा डुग्गू डान्स. हे बघा डुग्गू डान्स. हां हां चल. डुग्गू डान्स डुग्गू डान्स डुग्गू डान्स. हे बघा डुग्गू डान्स डुग्गू डान्स डुग्गू डान्स. मोबाईल पशी शेअर नाही झाला कसं करतो. डुग्गू डान्स डुग्गू डान्स डुग्गू डान्स. हे टाकलं बघा किती भारी दिसतं आमचं. टँग 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 टँग. मोबाईल बंद कर. ब्लॉग बंद झालं. थांब थांब. ओडिशन सगळ्या घराला लास्ट व्हिडिओ नाही.
व्हिडिओ पोस्ट बी करणार नाही कोणी माहिती का? घरी एअर काढायचं असेल तर असं ते काढावं लागतं त्याने. मी जेव्हा थोडं माहिती तरी एवढा एअर नव्हता ना तुला. आता येईल तेव्हा का? आता नाही तरी येणार. वाजायला आहे. नाही येणार बाई दाबून बसव. हा नाही ऐकलं ते गप्पू आला ते दाबलं होतं मी माहिती का मलाच भीती वाटते ते भयानक आवाज दिले ते निघला का एअर? निघलं नाही नाही सिलेंडर ते लीक वाटायला मला सिलेंडर लीक नसतं ना. नाही ते आतलंच आहे. थोडंसं एअर पण सुट नाही त्याचं. त्याला ना हवेत घेऊन ते दाबावं लागेल चांगलं. सुटायला लागलं. तो बी नाही मला तर काही कळतच नाही त्यातलं. आता पूर्वाचे ना हे आपली लांब तर मग आम्ही दोघं तिकडे जाऊन बसत दुकानाकडे चालले आम्ही दोघं आता दाबून बसशील ना. मग बरोबर आहे. हिला काही कळतं का नाही उगाच रिकामं काहीतरी कुठं नाही. गॅस खोलीत असते मला सर्व गॅसचं मी माहिती. खोलीत असते. खोलते ना हा, मग. हा मग मी आपण नाही हात लावायला ड्रायव्हर गॅस आणायला लावलं ते एअर काढल्याशिवाय बसतच नाही म्हणजे असं काढलं हस हवा निघून जाते. गेला का एअर निघला का नाही तर उडन निघा ना. आणि असं दाबलं की झालं सगळं. उगाच रिकामं. काही होत नाही. माणूस येतच मारणार. अरे तुम्ही लहान असताना मी गॅस हे पोरं झोपानात काय नाही तिथे रिकाम पर्सेंट लावली आणि उन्हात आणायची. मग काय आहे तर? गॅसला घेऊन थोडी जमत असते म्हटलं तर आपण एकटीने जातो असं थोडं आहे, जरा बाजूवाले जाऊन दे ना. जरा याच्या हातातला आंबा कुठं गेला? आबादी कमी होईल. आपल्याला तर भीती वाटते रे भाऊ आपण नाही जात पुढं झटापटी करायला. गॅसची काय भीती आहे? आणि काजल कुठे डोळ्याच्या बाहेर लागलं इथं नाही, ते पोरगे खाली पडेल ना. लावली ना त्याला. गॅसचा लिकेज झाल्यानंतर आता कसं झालंय माहिती का सारखं झालं. चल दिसतं ते सगळं. आणि घरातला गॅस लिकेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्हाला सांगतो ही शिवानी व्हिडिओ पाहून काय शिक्षण घ्यावं. एक जण चाकू घेऊन फिरायला, एक जण टेस्टर घेऊन फिरायला. आणि इथं आहे ना तुम्हाला सांगू का ऊन एवढं पडलेलं आहे ना, ऊन पडलेलं असताना मग हे बघा ऊन बघा. आणि ऊन हे ऊन गरम याच्यात पोरं घेऊन बसले उन्हाच्या पत्राच्या याच्यामध्ये काही गरजच नाही. पण आणि यांना आता एवढ्या आता टेम्परेचर कमीत कमी 40 पर्यंत गेलं असतं आणि यांना आता हे खायचंय काय म्हणतात डाळबट्ट्या गरम गरम त्याला तळून डाळबट्ट्या खायच्यात. म्हणजे कितीच डेंजर. आणि हे बघा आंबा गोळा खायचा. तर बघा आणि शिवाय उन्हामध्ये उभं राहून काय शोधा लागली काय माहिती. गोळा खायचा ना. ऊन लागतंय बाहेर एवढं 2 मिनिटं बाहेर उभं राहू शकत नाही माणूस. ते बघा मस्तपैकी आंबा बघा कसं खाण्यात आलं. सगळ्या दुनियामध्ये आंबा लावून खाण्यात आलं. आंबा खायचा. आंबा मम्मी चांगला दे रे त्याला आंबा खायला. तुला खायची का म्हणतो मी? हिला पहिले खायला दे आंबा. मला आंबा आवडत नाही, मला कैरी आवडत. दुगा दुबा दुगू मला खाऊ का? हे रात्रीचे सगळे किडे वळवळ करतात आणि दिवसा गच्चूप बसतात उन्हात. तुम्हाला काय होतं दिवसा? रात्रीचे जे रडणं चालू करतात ते एक आणि हे एक आणि ते एक. मला मेकअप नाही केला आवडत. याचा मेकअप नाही केला. याला आंघोळ घातली का नाही? याला आंघोळ करून घातली का नाही? आता सिलेंडर फुटलं तरी तुम्ही जिम्मेदारी. हम हमारे बच्चे को लेके जाएंगे नीचे. एवढं उन्हातानाचं वरती बसू नका, खाली जा. खाली मस्त थंड लागतं. एवढं तुम्हाला एवढी भूक लागलेली आहे का लगे तुम्ही बट्ट्या खाणार, एक बट्टी खाणार नाही तुम्ही सगळे. हा एकच खाणार आहे पण उगाच रिकामा डोक्याला ताण कशाला करता उन्हातानाचं. आपण तर काय आता घरी येत नसतो. आता मस्तपैकी कूलर लावणार दुकानात
तिथंच झोपणार. काम असू नसो आपलं तिथंच बसणार आता. काय म्हणणं आहे बाबू? इथं पत्राला एवढे ऊन लागते सध्या. बाहेर ऊन बघा किती तुम्हाला दिसतं काही दरवाजातून. ठीक आहे ना का बघू आता. परत तर घेऊन जा दुकानात. खालते- हा आता काय करतो माहिती का, रात्रीच्या पोरांनी मला झोपू दिलं नाही. आणि आता काय माहिती का, दिवसा मी काय करतो, दिवसा मी त्यांना मीच सांभाळतो. दिसतं ते काय करायला दुसरं. ते पण खेळायला. मम्मी बायको बसली बेसिंगमध्ये. पाण्यावर बसलंय. आणि भांडे धुवायच्या बेसिनमध्ये ना. मम्मी त्याची आग बी होईल बरं का. रस्ते ते डॉक्टर. रस्ते का समजलंय आता व्हिडिओ बघा तर. बाबो. मग मी ते कोणतं बेसिन तू कुठं बसलं रे त्याला. साफ केलेलं आहे. पण शावर आहे ना, बाथरूम आहे आपल्याकडे एक सोडून 2 बाथरूम आहे. सावण लावायचं मस्त बसायचं. हा बा काय रे ए? काय दोघांना सांभाळीत बसावं लागेल. एक तर आधीच रात्री बसून मी परेशान आहे. रात्री ते कमीत कमी किती वाजल्यापासून पोरगा जाग होतं. ते 2 वाजेपर्यंत लागत 12 ते 1:30 वाजल्यापासून 1 वाजल्यापासून नाही. मला 11:30 झोपलं होतं थोडंसं. 11:30 नंतर 12 11 ते 2 वाजेपर्यंत. 2 वाजेपर्यंत दिवसातून 4 आमच्या घरात कुठे बी काही होतं ना, त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ काढणं चालू केलं. लावतो मी त्याला. तिकडे कुठं चल चल बाहेर ये, चल चला.